सावनेर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार आशिष देशमुख पहिल्या दिवशी मध्य प्रदेशचा जामसावली हनुमान मंदिरमध्ये जाऊन पूजा अर्चा करून ते सरळ केलवद आरटीओ चेकपोस्टवर त्यांचं आगमन झाले। तिथं पोहोचताच केलवद शेतकरी वर्ग व गावचे सरपंच गीतांजली वानखडे यांनी आमदार यांचं स्वागत केले। तेथील काही शेतकऱ्यांचा शेती या आरटीओचा चेकपोस्टचा त्या पार असल्यानं ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, चना, गहू, संत्रा, मोसंबी व तसेच रासायनिक खत इतर साधनं आणण्याकरता चक्क 4 चाकी गाड्या या काट्यावर लावतात व त्या शेतकरी व भोजन दान करणाऱ्यांनी वाहतूक पैसे घेतात। त्यामुळे स्थानिक शेतकरी वर्ग गेल्या कित्येक वर्षापासून नाराज होते। त्यांचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन आमदार देशमुख यांनी दिले। केळवद येथील शेतकऱ्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे, कारण केळवद येथील शेतकऱ्यांना टोल टॅक्स घेऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। त्यांच्याकडून घेतला तोही त्यांच्याकडून अंधाधुंद पिळवणूक होत असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी सांगितले। ही अडचण ऐकून आशिष देशमुख यांनी आरटीओ नाक्यावर पोहोचून अधिकारी व शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या। टोल नाक्यावर आम्ही आमदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी तिथं नकार दिल्यानं काही शेतकरी व युवा नेत्यांनी आमच्याशी मुलाखती दिल्या। हा मार्ग मोकळा होणार असं दिसून येतंय। ब्युरो चीफ मंगेश उराडे, जिल्हा नागपूर। ये बोलते हैं हम वो वहाँ पे भेजेंगे ना, कम से कम 50-60 लोगों की खेती है और जो छोटे गाड़ी वाले हैं जिनका 2 टन 1.5 टन का पासिंग है उनको भी बहुत तकलीफ है। बेचारे ना इधर गाड़ी ले जा सकते ना कुछ कर सकते। अगर समझो 100 किलो भी माल ज्यादा रहा तो सीधा 25,000 का फाइन देते ये लोग क्या। और वो आरटीओ के पास में जाओ तो वो बोलते हमारे हाथ में कुछ नहीं है, बोलते ये कांटे वाले अलग है और आरटीओ अलग है क्या। ये गट्टा पण राहिला तो जो सामान अपन समझो उनका 1 टन का पासिंग है तो तुम उतना ले जाओ बोलते, फिर उनको बाकी माल खाली करना पड़ता, फिर डबल पैसे देना पड़ता है क्या। वो अन्नपूर्णा की गाड़ी आरटीओ अलग है, आरटीओ का है ये कांद्री वगैरह पे अभी मैं माहिती निकाल के आया तो वहाँ पे छूट है लोकल के गाड़ी है। मेरे को बताते मैं दिन भर सावनेर में वापस आवा। अरे बाबा आप इनको ले जाओ, IMD से बात करो, मैं वहीं पे हूँ सावनेर में। आप वापस कार्यालय में है हम दादा ये तुमच्या समोर वो म्हणते मग मान्य केले इनके जवाब मान्य केले ना त्याच्या ड्युट्या बदलून जातात। IMD के पास जा आके सावनेर नाहीच मानत। केळवदच्या सरपंच आपल्याला जुळलेले आहे, तर त्यांचं म्हणणं काय शेतकऱ्यांबाबत की ही काटेर जाऊ देऊ नये आणि त्याच्याकडून चालान वगैरे काही घेऊ नये, ती मध्य अशी त्याची मागणी आहे। तर काय बोलतात मॅडम पाहूया। तर मॅडम सर्वात पहिले तुमचा परिचय सांगा। मी गीतांजली प्रशांत वानखेडे, ग्रामपंचायत केळवद सरपंच आहे। तर माझा हा प्रश्न आहे की माझ्या गावातले शेतं हे टोल नाक्याच्या बाजूला आहे, म्हणजे टोल नाक्यानंतर येतात चेकपोस्ट नंतर। तर इथे शेतकऱ्यांना फ्री अशी सेवा पाहिजे, कारण ते आपले अन्नदाता आहे आणि त्यांच्याकडून हे टॅक्स वसुली होत आहे। म्हणजे गाड्यांवर जो टॅक्स लावतात, टॅक्सच म्हणजे कर लावतात, तो कर त्यांच्याकडून माफ केला जावा म्हणून मी हे निवेदन आणलेलं आहे। आणि आमदार साहेब आता थोड्या वेळातच इथनं जात आहे, तर आमदार साहेब आता इथनं जात आहे, तर मी त्यांच्यासाठी निवेदन आणलेलं आहे की शेतकऱ्यांच्या गाड्या ह्या काट्यावर न लावता रोडच्या मध्यभागून आमच्या केळवदच्या छोट्या गाड्या ह्या केळवदच्या मध्यभागातून गेल्या पाहिजे असे मी त्यांना निवेदन देत आहे। आणि एक प्रश्न असा आहे मॅडम की हे जी अन्नदान करणारी जी गाडी येते आहे अन्नपूर्णा, यांच्याकडून पैसे घेते त्याच्यावर काय बोलायचं तुम्हाला? नाही, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। अन्नदान करणारे गाडीवर मला नाही वाटत की यांनी टॅक्स वसूल केली पाहिजे, तर हे चुकीचं आहे। आणि त्याच्यासाठी आणि ते सेवा ही जे काही कोणी करत आहे ही सेवा करत आहे आणि सेवा करणाऱ्याकडून असे चुकीचे टॅक्स वसुली करावं नाही असं माझं मत आहे। म्हणून त्यांच्याकडून तरी त्यांची पण गाडी मध्यभागातून गेली पाहिजे असे मी आमदार साहेबांना निवेदन करीन। नमस्कार, मी मंगेश उराडे, आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे। आशिष भाऊ देशमुख आमदार स्थानिक सावनेर विधानसभाचे आपल्या जामसावडी इथे दर्शनाला गेले आहे। तर परत त्यांनी केळवद इथे अवघ्या काही आरटीओ चेकपोस्ट इथे येणार आहे आणि शेतकऱ्याची काय बाजू आहे, काय समस्या ते जाणून घेणार आहे। तर आपल्याला बोलले आहे आपलं नाव मनोज गांधी, केळवद। काय समस्या आपली? समस्या ही आहे का इथं जे गाड्या वाहनवाल्या जाऊ देत नाही
आपल्याला आणखी गावातले काय नाव आपलं? माझं नाव राजेश शालिग्रामजी ढोबळे, मी केळवत निवासी. माझी शेती RTO चेकपोस्टच्या समोर असल्यामुळे मला माल आणण्यासाठी खूप त्रास होतो. छोट्या गाड्या, छोटा हाती, पिकअप ही काट्यावर RTO चेकपोस्ट काट्यावर नेते आणि ती काट्यावर गेली नाही पाहिजे. हीच माझी आशिष देशमुखांना विनंती आहे की त्यांनी आमचा जो निवेदन देत आहोत तो निवेदनाचा निवारण करावं. आणि या मार्गाने जी सेवा करणारे जे अन्नदान ह्या मार्गाने याच्या अगोदर ह्या मार्गाने जी अन्नपूर्णा सेवा करणारी जी आहे जेवणाचं कॅटर्सवाले त्यांच्यापासून सुद्धा यांनी पैसे घेतलेले आहे. ती गाडीसुद्धा काट्यावर चढवासाठी यांनी पुष्कळ वेळा इथे झगडा झाला. म्हणजे समजावून सांगितलं पण त्यांनी ऐकलं नाही. त्या गोष्टीचा फळानिवाडा करून RTO चेकपोस्टवर आशिष बाबू देशमुख यांनी म्हणून शेतकऱ्याची जे समस्या आहे गावच्या केळवत गावच्या शेतकऱ्याची जी समस्या आहे ती सोडवावी अशी मी त्यांना विनंती करतो. कारण आता बंडी बैल राहिले नाही आणि गट्टे आम्हाला कापूस आहे, तुवर आहे, खात आहे, हे अन्नाची खूप परेशानी आहे. एक गट्टा बी राहिला तर काट्यावर गाडी जोडून पैसे घेते म्हणून. माझे नाव नीलकंठ गोमाजी बांगडे. माझी शेती चेकपोस्टच्या त्या बाजूला आहे आणि आम्हा शेतकऱ्यांना इतका त्रास होत आहे की या चेकपोस्टवर आम्हाला माल आणण्यासाठी पैसे सुद्धा द्यावे लागते आणि गाड्या जाण्या येण्यासाठी खूप त्रास होत आहे. आमची समस्या दूर व्हावी अशी माझी विनंती. मी किशोर अमोलराव जोगी. माझी शेती RTO चेकपोस्टच्या पलीकडे आहे आणि मला शेतातून शेतमाल आणायसाठी माझ्याकडे छोटी गाडी आहे पिकअप. ती गाडी काट्यावर लावावी लागते. त्याच्यामध्ये का शेतमाल हा मोजून नसतो, त्याच्यामुळे कधी ओव्हरलोड होऊ शकतो आणि त्याला फाईन लागते. एक कट्टा बी राहिला. त्यामुळे माझी ही विनंती आहे की ज्या छोट्या गाड्या आहेत पिकअप, टाटायस, लिलँडो, ह्या ज्या छोट्या गाड्या ह्या मध्य लाईनने जायला पाहिजे आणि त्याची तशी सध्याचे जे आमदार आहे यांनी तसं हे करावी आणि समस्याची शेतकऱ्यांची समस्या सोडवावी. इकडे रे समोर समोर द्या तुरीची पेटी. अबे तुरीची पेटी दाखव ना. पाडून राहिले बाबा तू. संत्रा, तुरी इत्यादी या वस्तू मध्यस्थी काट्याहून आणण्याकरिता RTO चेकपोस्ट आम्हाला भाग पडत आहे आणि त्या गाड्या मधल्या लाईन मधून आलेल्या पाहिजे. याकरिता आपण या जेवणात अन्नदानाची गाडी ही जामसावळी या ठिकाणी जात असते. ती गाडी काट्याहून चढत आहे. त्याकरिता RTO यांनी गाडी सूट द्यावी ही विनंती करत आहे आणि तसं आशिषबाबू देशमुख यांना निवेदन देत आहे. नमस्कार. 250 लावते म्हणा हे बोलते त्या साईडने मला आशिष साहेबांना एकच विनंती आहे या केळवत वासियांना ज्या छोट्या गाड्या आहेत 2-4 शेतकऱ्यांच्या ज्या बी गाड्या मालगाडीच्या त्यांना एकच आहे की केळवत गावातील लोकांना फक्त या चेकपोस्ट पासून त्यांना मुक्ती द्या. छोट्या गाड्यांना मुक्ती द्या. माझी एक निवेदन आहे. हा बोला. नाही माणूस आहे ना कोण. हा हा तर ठीक आहे ना. ठीक आहे ना घेऊन घे. नावाने पट्टी लिहायला लावून दे. फोन दे ना त्याला. तिथे त्यालाच लावायला मागायला पाहिजे ना. हा ठीक आहे ना. चालले जा माय बोलणं करून देशील. मोबाईल कार्ड मकानाचे मोबाईल. सर इसके पहले क्या होता था कि लोग जैसा कोई बंडी से ले जा रहा है, कोई ट्रैक्टर से ले जा रहा है, कोई जैसा ऑटो वालों क्या है, यदि वो कांटे पे आती है ओवरलोड आती है उसमें चलन करना हमारा जिम्मेदारी. हम उसको कांटा बन जाएगा ओवरलोड बन जाएंगे हम उसको माफ नहीं कर पाएंगे. चलन भरना पड़ता है. अभी ये जो लोकल इश्यू रहते तो हम लोग निपटाना पड़ता है. बराबर. बढ़िया सर बढ़िया. तो हम उसी के लिए आए हैं. ग्राम पंचायत का ठहराव भी लिया हुआ है हमने क्या, और ये काश्तकारों की साइन भी है
जो केलोद की गाड़ियां रहेंगी 10-15 जो भी गाड़ियां है छोटी वाली, बड़े मुश्किल से 15 गाड़ी होंगी। तो आप वो कोई रोज आती नहीं, रोज जाती नहीं। खेती वाला माल है वो अलग सी बात है। वो गाड़ी धंधा करने लगेगी तो काटे पे जाएगी, पक्का है। तुमसे समझो गलती से वो चालू कर दिया उसने माल लाना आना जाना। खेती का अलावा खेती के अलावा तो साहब मैं तो छोटी गाड़ी वाला तो व्यापार करेंगे, जैसा एमपी में जा रहा है कुछ लेके